मारेगाव सुन्न, कर्तव्यावर जातानाच काळाने घातला घाला. भीषण अपघातात मारेगावचा तरुण ठार. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चंद्रपूरला कामावर जाण्यासाठी निघालेल्या मारेगावच्या तरुणावर नियतीने वाटेतच झडप घातली. वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा रोडवर 2 चारचाकी वाहनांच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत सचिन जगन देवाळकर वय वर्ष 37 या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेने मारेगाव शहरावर शोककळा पसरली आहे. प्रवास ठरला अखेरचा, चंद्रपूरला जात असतानाच काळाचा घाला. मिळालेल्या माहितीनुसार सचिन देवाळकर हे चंद्रपूर येथील एका कंपनीत कार्यरत होते. आज रात्री ते आपल्या राहत्या घरून आपल्या खासगी चारचाकी वाहनाने चंद्रपूरकडे नोकरीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र निंबाळा रोडवर समोरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या वेगवान पिकअप वाहनाशी त्यांच्या कारची भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार की कारचा झाला चक्काचूर. हा अपघात इतका भीषण होता की सचिन यांच्या कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः लोखंडी गोळा झाला. धडक होताच मोठा आवाज झाला आणि परिसरात खळबळ उडाली. गंभीर दुखापत झाल्याने सचिन यांचा जागीच मृत्यू झालाय. ज्या मार्गावरून ते नेहमी उमेदीने कामावर जात असत तोच मार्ग त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला. हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त, 2 चिमुकल्यांचे छत्र हरपले. अवघ्या 37 वर्षाच्या सचिन यांच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी होती. संसाराचा गाडा हाकत असतानाच नियतीने त्यांचा घास घेतला. त्यांच्या वशात वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले असा आप्त परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा अपघाती अंत झाल्याने देवाळकर कुटुंबाचा आधारवट कोसळला असून लहान मुलांच्या आक्रोशाने उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजात चर्र झाले. मारेगाव ग्रामीण रुग्णालयात शोकाकुल वातावरण. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आपल्या लाडक्या मित्राच्या आणि उमद्या स्वभावाच्या सचिनच्या निधनाची बातमी कळताच रात्री उशिरा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोटासाठी निघाले आणि पाय तोडून गेले अशा भावना मारेगाव परिसरात व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.